राजश्री शाहू पतसंस्था ही सभासदांचे हित जपणारी, सेवा देणारी व प्रगतीकडे घेऊन जाणारी संस्था म्हणून पुढे आली असून संस्थेने 118 कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सध्या राजकारणापासून दूर ठेवल्यामुळे सहकाराचा उद्देश निश्चित सफल झाला असल्याने पतसंस्थेला बँको पुरस्कार, आदर्श संस्था चेअरमन, सचिव पुरस्कार मिळाले असून संस्थेला 1,64,44,190 रुपये नफा झाला आहे. सभासदांना 12% लाभांश दिला आहे, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन महावीर पोमाजे यांनी केले. येथील राजश्री शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा जैन सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाली. त्यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील होते. ते पुढे म्हणाले की सभासदांची पत वाढवणे, त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करणे, विनम्र सेवा सुविधा देणे या त्रिसूत्रीच्या माध्यमातून संस्थेस 5 वेळा बँको पुरस्कार, आदर्श सहकारी संस्था, आदर्श चेअरमन व सचिव पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेच्या संचालकांनी पारदर्शी व काटकसरीचा कारभार केला आहे. संस्थेचे 4,248 सभासद असून संस्थेकडे भागभांडवल 3,15,83,700 रुपये, गुंतवणूक 56,04,60,664, ठेवी असून 118,15,50,393 तर कर्ज 75,30,74,595 वाटप केले असून संस्थेला 1,97,36,353 रुपये नफा झाला आहे. त्यामुळे सभासदांना 12% लाभांश दिला आहे. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष व माजी चेअरमन दादासाहेब पाटील म्हणाले की सहकार कायद्यातील नवीन धोरणांची अंमलबजावणी, काटकसरीचे धोरण व पारदर्शक व्यवस्थापन 35 वर्षापूर्वी संस्थेनं लहान रोपटे लावले होते. त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेने ठेवी कर्जदार यांना मोबाईल बँकिंग सेवा दिली असून कर्जदारांना कमीत कमी व्याजदरात कर्ज देण्याचा संस्थेचा मानस आहे. पतसंस्थेने ठेवी घेणे व कर्ज देऊन पैसे मिळवणे हा उद्देश ठेवला नसून शेतकरी यांचे हित जोपासले असून सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर दिलेला आहे. सहकार क्षेत्रात राजश्री शाहू पतसंस्थेने गरुड झेप घेतली असून शाहू पॅटर्न हा देशात नावारूपाला येईल. प्रारंभी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विविध मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत माजी चेअरमन दादासाहेब पाटील यांनी केले. नोटीस वाचन मॅनेजर SS गजनावर तर अहवाल वाचन चेअरमन महावीर पोमाजे यांनी केले. विषयपत्रिकेवर सर्व विषयांना सभासदांनी एकमुखी मंजुरी दिली. या सभेला रावसाहेब उगारे, विजयकुमार जोग, जिनगोंडा पाटील, किरण आलासे, धनपाल कोथळी, अण्णासो गुदले, दौलत कांबळे, सुषमा उपाध्ये, आयशा बागवान, धोंडीराम चौगले या मान्यवरांसह सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK न्यूज कुरुंदवाड.